नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत ऑफ सीझनमध्ये एलईडी लाईटच्या मदतीनं ड्रॅगन फ्रूट शेती कशी केली जाते। हे आहेत तेलंगणातील शेतकरी रमेश रेड्डी यांनी आपल्या शेतात चक्क एलईडी बल्बच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट पिकवले आणि यातूनच दरवर्षी 15 लाखापर्यंत उत्पन्न मिळवतायत। खरं तर ड्रॅगन फ्रूटचा हंगाम हा जून ते नोव्हेंबर या दरम्यान असतो, पण एलईडी लाईटच्या मदतीनं ते ऑफ सीझनमध्येही उत्पादन घेतायत। एलईडी लाईट बसवायला यांना प्रति एकर 2 लाख रुपयांचा खर्च आलाय। सीझनमध्ये ड्रॅगन फ्रूटला 150 रुपयाच्या आसपास भाव मिळतो, पण ऑफ सीझनमध्ये हा भाव 300 ते 350 पर्यंत जातो। रमेश रेड्डी यांनी 2016 मध्ये पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूटची लागवड केली, त्यावेळी प्रत्येक एकरामागे 5 लाख रुपये गुंतवले। 2 एकर पासून सुरुवात करून आज 7 एकरात ते 80 प्रकारच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करतात। ड्रॅगन फ्रूटला प्रामुख्याने जास्त पाण्याची आवश्यकता नसते। प्रत्येक झाडाला 3 दिवसातून एकदा 4 ते 5 तास पाणी दिले जातं। वर्षाकाठी यांना प्रति एकर 50,000 रुपये खर्च येतो। भारतीय कृषी संशोधन परिषदेचे तज्ञ सांगतात, ड्रॅगन फ्रूटसाठी प्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळेच नैसर्गिक सूर्यप्रकाशासोबत रात्रीचा एलईडी बल्बच्या माध्यमातून प्रकाश दिला जातो। यामुळे फळांच्या आकारातही फरक पडतो। ड्रॅगन फ्रूटचे झाड प्रामुख्याने 25 ते 30 वर्ष जगतात, त्यामुळे या लागवडी शेतकरी आता पुढाकार घेत आहेत। अशा प्रकारे ऑफ सीझनमध्ये एलईडी बल्बच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न घेणाऱ्या रमेश रेड्डी यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।